हॅलो स्टुडंट्स, प्रत्येक माणसाला त्याच्या आठवणींमध्ये जायला आवडतं आणि ह्या आठवणी कधीच्या असतात? बालपणीच्या आठवणी जर असतील तर त्या आठवण्यातली मजाच वेगळी. आणि प्रत्येकाला कधी ना कधी मागे वळून बघताना त्याच्या बालपणीच्या आठवणी आवडतातच. त्याच्यामध्ये रमून जायला आवडतं, हरवून जायला आवडतं. त्याच्यामध्ये गप्पा, त्या बालपणीच्या आठवणींवर चर्चा करायला आवडते. आणि ते कशासाठी? तर आयुष्यात अनेक टक्के टोनपे खाल्ल्यानंतर माणूस माघारी आपल्या वळून बघतो आणि जेव्हा तो आपल्या बालपणाचे दिवस आठवतो त्या गोड आठवणींमुळं त्याचं आयुष्य सुखकर होतं. अशीच एक गोड आठवण आपल्याला एका लेसनमधून मिळणार आहे आणि तो लेसन आहे ग्लिम्सेस ऑफ इंडियाच्या थीममधला अ बेकर फ्रॉम गोवा. गोव्याला जर तुम्ही कधी गेला असाल तर तिथली बैठी घरं तुम्ही बघितलेली असतील. त्याला धाब्याची घरं म्हणतात आणि ती अतिशय त्यामुळे सुंदर दिसतात. शहरात ज्या उंच उंच बिल्डिंग असतात त्याच्यापेक्षा ही बैठी घरं मनाला सुख गारवा देतात. आणि त्याच्यामुळे ह्याच गोव्यातील एका निसर्गरम्य गावातील आठवणी एका फक्त ब्रेडच्या तुकड्याभोवती लेखकांनी, रायटरनी कशी गुंफलेली आहे हे आता आपण बघणार आहोत. आणि तो ब्रेड लहानपणी त्याच्या आयुष्याचा कसा अविभाज्य भाग होता तेही आपण पाहणार आहोत. सो लेट्स स्टार्ट रीडिंग आउट अ बेकर फ्रॉम गोवा बाय ल्युसिओ रॉड्रिग्ज. This is a pen portrait of a traditional Goan village baker who still has an important place in his society. Our elders are often heard reminiscing nostalgically about those good old Portuguese days. The Portuguese and their famous loaves of bread. Those eaters of loaves might have vanished, बट द मेकर्स आर स्टील देअर. लेसनच्या सुरुवातीला, गोष्टीच्या सुरुवातीला, स्टोरीच्या सुरुवातीलाच आपल्याला काय कळालं की गोव्यामधील एका गावातील व्हिलेज बेकरबद्दल काहीतरी माहिती रायटर आपल्याला सांगतोय. आता गोव्यातील व्हिलेजमध्ये बेकरला आजही खूप महत्त्व आहे आणि ते का दिलं जातं हे आता आपण पुढे बघणारच आहोत. पण गोव्यामध्ये पूर्वी म्हणजे 1965च्या पूर्वी कोणाची सत्ता होती? तर पोर्तुगीजांची. उर्वरित भारतात इंग्रजांची होती पण गोवा हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. तर पोर्तुगीजांच्या ज्या ट्रॅडिशन्स आहेत त्यातल्या काही ट्रॅडिशन्स आजही सगळीकडे फॉलो केल्या जातात गोव्यामध्ये. तर अशीच एक ट्रॅडिशन म्हणजे ब्रेड खाणे आणि ब्रेडचे वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेणे. We still have amongst us the mixers, the molders, and those who bake the loaves. Those age-old, time-tested furnaces still exist. The fire in the furnaces has not yet been extinguished. म्हणजे बेकरीमध्ये वेगवेगळी पिठं, ब्रेडसाठी लागणारी मिक्स करणारे मिक्सर आहेत, त्यांना शेप देणारे मोल्डर आहेत आणि मुख्य ब्रेड बनवणारे बेकर आहेत. आजही बेकरीमधल्या भट्ट्या चालू आहेत. याचा अर्थ रायटरला असं सांगायचं आहे, पोर्तुगीज जरी गोव्यातून निघून गेले तरी भट्टी मात्र आजही गोव्यातली पेटलेलीच असते आणि आजही लोक आवडीने ब्रेड खातात. द थर्ड हँड जिंगल ऑफ द ट्रॅडिशनल बेकर्स बांबू heralding his arrival in the morning can still be heard in some places. बेकर कसा येतोय? सकाळी सकाळी तो चालत येतोय, हातामध्ये बांबू आहे, एक बास्केट आहे आणि त्याचा आवाज येतोय. मे बी द फादर इज नॉट अलाइव्ह बट द सन स्टील कॅरीज ऑन द फॅमिली प्रोफेशन. दिस बेकर्स आर इव्हन टुडे नोन ॲज पाडेर इन गोवा. जे विक्रेते आहेत, घरोघरी वस्तीवर जाऊन, गावात जाऊन फिरून विकणारे, अशा ब्रेड विक्रेत्यांना गोव्यामध्ये पाडेर म्हणतात. आणि हे पाडेर लोक कसे फिरतात? सायकलवर फिरत नाहीत किंवा गाडीवरही फिरत नाहीत, ते चालत फिरतात.
आणि गावामध्ये चालताना हातामध्ये बांबूची काठी ठेवतात की ज्याचा त्यांना आवाज काढता येईल. बांबूची काठी आपटून आवाज करायचा आणि मग घरातला माणूस बाहेर येऊन ब्रेड विकत घेणार. तर अशी ही पाडेरची ट्रॅडिशन आहे. आणखीन ती ट्रॅडिशन कशी अजून त्या ट्रॅडिशनबद्दल आपण आता पुढे माहिती घेऊयात. ड्युरिंग आवर चाइल्डहुड इन गोवा, द बेकर यूज्ड टू बी आवर फ्रेंड, कंपॅनियन अँड गाईड. He used to come at least twice a day. Once when he set out in the morning on his sailing round, and then again when he returned after emptying his huge basket. आणि पाडेर गावात किती वेळा चक्रा मारायचा तर 2 वेळा. एकदा भरलेली बास्केट घेऊन विकण्यासाठी आणि नंतर रिकामी बास्केट घेऊन परत जाण्यासाठी. तर याचा अर्थ रायटरला असं सांगायचं आहे की त्याची बास्केट कायम मोकळी व्हायची सकाळी तो आल्यानंतर. याचा अर्थ घरोघरी ब्रेड विकत घेतला जायचा आणि आवडीने खाल्ला जायचा. तर ह्या ब्रेडबद्दल पाडेरबद्दल आपण आणखीन आता पुढे माहिती घेऊयात. द जिंगलिंग थर्ड ऑफ हिज बांबू woke us up from the sleep, and we ran to meet and greet him. Why was it so? Was it for the love of the loaf? Not at all. Not at all. The loaves were bought by some Paskin or Bastin, the maid servant of the house. What we longed for were those bread bangles, which we chose carefully. Sometimes it was sweet bread of special make. पाडेर गावामध्ये सकाळी यायचा. त्याची उत्सुकता असायची मुलांना. मुलं गाढ झोपलेली असायची आणि बांबूचा झँगझँग आवाज आला रे आला की ती झोपेतनं ताडकन उठायची आणि घराबाहेर पळत यायची. कशासाठी? पाडेरला ग्रीट करण्यासाठी. त्याला ग्रीट का करायचं तर आता छान छान ब्रेड बँगल्स आपल्याला मिळणार. लोफ विकत कोण घ्यायचं तर घरातली मेड सर्वंट. ब्रेड बँगल्स निवडून घ्यायची मुभा लहान मुलांना होती. लोफ मात्र मेड सर्वंटच घ्यायचे. आणि हा पाडेर त्यामुळं जणू काही एक दोस्त बनून जायचा, कंपॅनियन गाईड बनून सुद्धा जायचा. आता तो दोस्त असू शकतो कारण रोज त्याच्याकडून ब्रेड बँगल्स पाहिजेत म्हणजे पाहिजेत, तर त्यातून दोस्ती व्हायची. पण कंपॅनियन आणि गाईड कसा तर पाडेर आला तर तो नुसता ब्रेड विकणार नाही. ओळख झाल्यानंतर त्या मुलांना त्यांच्या एक्झामबद्दल विचारेल की एक्झाम कशी गेली, कधी आहे, रिझल्ट काय लागला, अभ्यास करता की नाही, कुठे आज खेळायला गेला की नाही, कुठले खेळ खेळता, पाहुण्यांकडे कधी जाणार. तर ह्या सगळ्या गप्पा गोष्टींमुळं तो गाईडसुद्धा बनून जायचा आणि वेळोवेळी त्यांना गायडिंगसुद्धा वेगवेगळ्या गोष्टींवर करायचा. तर पाडेरची अशी त्यांची एक अटॅचमेंट झालेली होती. द बेकर मेड हिज म्युझिकल एंट्री ऑन द सीन विथ द झँग झँग साऊंड ऑफ हिज स्पेशली मेड बांबू स्टाफ. One hand supported the basket on his head and the other banged the bamboo on the ground. आपण बघितलेलं की तो झँगझँग आवाज करत यायचा. He would greet the lady of the house with good morning and then place his basket on the vertical bamboo. We kids would be pushed aside with a mild rebuke. And the loaves would be delivered to the servant. But we would not give up. We would climb a bench or the parapet and peep into the basket somehow. आता पाडेर यायचा, घरासमोर उभा राहिला की मेड सर्वंट यायची, ब्रेडचे लोफ विकत घ्यायची. ते विकत घेत असताना जो मुलांना क्युरिओसिटीचा भाग होता तो ब्रेड बँगलसाठी. आणि मग मुलांना त्या मेड सर्वंटने बाजूला जरी हाकललं तरी ते बेंच असो किंवा मिळेल त्या जागेवर उंचावरच्या उभं राहायचं आणि बास्केटमध्ये नजर टाकायची की बास्केटमध्ये काय काय प्रकारचे ब्रेड आहेत.
की एकदाची मेड सर्वंट लोक घेऊन घरात गेली की आपण ब्रेडवर उडी मारायची आणि आपल्याला पाहिजे तो ब्रेड घ्यायचा. आय कॅन स्टील रिकॉल द टिपिकल फ्रॅग्रन्स ऑफ दोज लोज फॉर द एल्डर्स अँड द बँगल्स फॉर द चिल्ड्रन. आजही रायटरला आठवतंय. काय आठवतंय? ब्रेडचा वास. आपण ज्या ज्या लहानपणीच्या आठवणी आठवतो त्या आपल्या सेन्सरी ऑर्गनला सुद्धा कळतात. त्यांचा वास आजही आपण आठवू शकतो. तुम्ही आत्ता जरी लहान असला तरी जेव्हा तुम्ही आणखीन लहान होता, उदाहरणार्थ तुम्ही फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड आणि थर्ड स्टँडर्डमध्ये असाल, तेव्हा काही गमती जमती केल्या असतील, तर त्यावेळेला समजा तुम्ही आंबे चोरले असतील एखाद्या बागेत जाऊन, त्या आंब्यांचा वास तुम्हाला आजही आठवू शकतो. तर अशा पद्धतीने ब्रेडचा वाससुद्धा रायटरला आठवतोय, कारण ब्रेडशी त्याची एक अटॅचमेंट झाली आहे लहानपणीची. देन वी डिड नॉट इवन केअर टू ब्रश अवर टीथ ऑर वॉश अवर माउथ्स प्रॉपरली. पाडेरला आणि त्याच्याकडच्या ब्रेडला बघून मुलं भानच विसरून जायची की आपल्याला अजून दात घासायचे. अँड व्हाय शुड वी हू वूड टेक द ट्रबल ऑफ प्लकिंग द मँगो लीफ फॉर द टूथब्रश. अँड व्हाय वॉज इट नेसेसरी ॲट ऑल. द टायगर नेव्हर ब्रश्ड हिज टीथ. हॉट टी could wash and clean up everything so nicely after all. या ठिकाणी रायटर काय करतोय? एक जस्टिफिकेशन देतोय, एक्सक्यूज देतोय की मी कशासाठी दात घासायचे. दात घासण्या एवढा वेळच नाही आहे. तो ब्रेड माझ्यासमोर मांडलेला आहे, आता मी कंट्रोलच करू शकत नाही. कधी एकदा चहात बुडवून ब्रेड खातोय असं झालंय. मग दात कशाला घासायचे? आणि मग जस्टिफिकेशन कशाचं आहे? टायगर दात घासतो का? कुठलाच ॲनिमल दात घासतो का? नाही घासत. तरीही त्यांचे दात पडत नाहीत, किडत नाहीत. मग मी तर माणूस आहे, चहा पिला आपोआपच दात स्वच्छ होतील. रायटरने काय केलं आहे? विनोदी शैलीत हा प्रसंग सगळा आपल्यासमोर उभा केला आहे. मॅरेज गिफ्ट्स आर मिनिंगलेस विदाऊट द स्वीट ब्रेड नोन ॲज द बोल. Just as a party or a feast loses its charm without bread. घरात जर एखादं लग्न कार्य असेल किंवा पार्टी असेल, ब्रेड हा पाहिजेच. आणि जर तो नसेल तर त्या पार्टीला काही अर्थच नाही, असं रायटरला म्हणायचं आहे. आणि गिफ्ट जी लग्नामध्ये येतात वेगवेगळ्या प्रकारची, त्या गिफ्टबरोबर जर ब्रेडचा एखादा पदार्थ नसेल तर रायटरच्या दृष्टीने त्या गिफ्टला काहीच अर्थ नाही. त्यामुळं रायटरसाठी सगळ्या गोष्टींपेक्षा ब्रेड खूप आवडीचं आहे. ब्रेड म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट, त्याच्यापुढे सगळ्या गोष्टी फिक्क्या. Not enough can be said to show how important a baker can be for a village. The lady of the house must prepare sandwiches on the occasion of her daughter's engagement. Cakes and bolinas are a must for Christmas as well as other festivals. Thus, the presence of the baker's furnace in the village is absolutely essential. विलेजमध्ये बेकरचं महत्त्व किती आता रायटर सांगतोय. विलेजमध्ये सगळे सेरेमनीज होणार, सेलिब्रेशन्स होणार. मग त्यात मॅरेज आहे, एंगेजमेंट आहे, पार्ट्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय पाहिजे? तर ब्रेड पाहिजे, ब्रेडचे पदार्थ पाहिजेत. आणि जर ते नसतील तर मग त्या पार्टीला, सेलिब्रेशनला अर्थच काय राहिला, त्या मॅरेजला अर्थच काय राहिला. तर मुलीची एंगेजमेंट असली तर सँडविच पाहिजेत. ख्रिसमसमध्ये ब्रेडचा एक पदार्थ करतात, त्याला बोलिनाच म्हणतात. ह्या पदार्थांशिवाय मजाच काय. आणि ब्रेडचे हे जर पदार्थ असतील तरच आपण गोव्यातल्या विलेजमध्ये सेलिब्रेशनचा आनंद लुटू शकतो. जर हे पदार्थ असतील तर गोव्यातल्या विलेजमध्ये राहण्यात एक वेगळाच आनंद आहे. आणि म्हणून
जर हा तुम्हाला आनंद पाहिजे असेल तर पाडेर आणि बेकर हे तुम्हाला विलेजमध्ये पाहिजेतच. जर ते नसतील तर विलेजमध्ये हे पदार्थ बनवणार कोण आणि मग आनंद घ्यायला आपल्याला ब्रेड मिळणार कसा. त्यामुळं पाडेरचं आणि बेकरचं महत्त्व विलेजमध्ये खूप महत्त्वाचं होतं. The baker or bread seller of those days had a peculiar dress known as the kabai. It was a single piece long frock reaching down to the knees. गोव्यातल्या बेकर आणि पाडेरचा ड्रेस कोणता, तर रायटर आपल्याला त्याच्याबद्दलची माहिती देतो. सिंगल फ्रॉकसारखा ड्रेस गुडघ्यापर्यंतचा बेकरने घातलेला. तर गोव्यामध्ये तर हा ड्रेस म्हणजे बेकरची आयडेंटिटी आहे, पाडेरची आयडेंटिटी आहे आणि ह्या ड्रेसला ते म्हणतात कबाई. इन आवर चाइल्डहुड वी सॉ बेकर्स वेअरिंग अ शर्ट अँड ट्राउजर्स विच वेअर शॉर्टर दॅन फुल लेंथ वन्स अँड लॉंगर दॅन हाफ पॅन्ट्स. म्हणजे काही वेळेला पाडेर आणि बेकर कुठल्या प्रकारचे ड्रेस घालायचे, तो वर साधा शर्ट आणि खाली गुडघ्यापर्यंतची पॅन्ट. आज ज्याला तुम्ही बर्म्युडा पॅन्ट म्हणता, आज ती कॉमन झाली आहे. पण त्यावेळेला ही बर्म्युडा पॅन्ट कोणीही घालत नव्हतं, शहरातही नाही, खेड्यात तर नाहीच. पण मग घालत कोण होतं, तर पाडेर घालत होते. एक सिंगल कलरची अशी गुडघ्यापर्यंतची पॅन्ट असायची आणि ती ते घालायचे. Even today, anyone who wears a half pant which reaches just below the knees invites the comment that he is dressed like a pader. म्हणजे आज जर तुम्ही बर्म्युडा पॅन्ट घालून गोव्यातल्या गावाला गेला तरी तुम्हाला बघून ते म्हणतील की अरे ह्यानी पाडेरसारखी पॅन्ट घातली बरं का. The baker usually collected his bills. At the end of the month, monthly accounts used to be recorded on some wall in pencil. आता रोज पाडेर तर घरोघरी ब्रेड देतोय, ब्रेडचे पदार्थ देतोय मोठ्यांना लहान मुलांना, आणि हे सगळं केल्यानंतर त्याला परत काय मिळतं, त्याचे पैसे तर तो घेणारच, पण तो रोजच्या रोज पैसे घेत नव्हता, कारण ते अकाउंट अवघड होतं. रोजच्या रोज हिशोब करणं, पैसे घेणं देणं त्याच्या दृष्टीने अवघड होतं. मग पैसे कधी द्यायचे, लोकांनाही महिन्याच्या शेवटी पैसे द्यायला आवडायचं, कारण त्यावेळेला काहींचा पेमेंट झालेला असेल, काहींना कुठून पैसे आलेले असतील, रोज पैसे देण्यापेक्षा ते सोपं होतं. म्हणून पाडेरसुद्धा काय करायचा, महिन्याने पैसे घ्यायचा. पण हे अकाउंट लिहून कसं ठेवायचं की कोणी कधी किती ब्रेड घेतला, मग त्याच घराच्या, मग जिथे त्याने ब्रेड विकला त्याच घराच्या भिंतीवर त्याचं रेकॉर्ड लिहायचं. आणि त्या मातीच्या भिंती असल्यामुळं गावाकडे ते लिहिणं सोपंही जायचं. Baking was indeed a profitable profession. In the old days, the baker and his family never starved. He, his family, and his servants always looked happy and prosperous. Their plump physique was an open testimony to this. म्हणजे इथं रायटरने आपल्याला काय सांगितले की भरपूर खप असल्यामुळे बेकर हा एक श्रीमंत घटक होता गावातला, तो गरीब अजिबात नव्हता, त्याची उपासमार कधी झाली नाही. आणि तो श्रीमंत असल्यामुळे त्याचे कामगार पण चांगल्या परिस्थितीत होते. कामगारांनाही कधी कुठेही भीक मागावी लागली नाही, उपाशी राहायची पाळी आली नाही, त्यांची परिस्थिती चांगली होती. आणि हे ओळखायचं कसं, तर बेकर जनरली असे घेरेदार ढेरी असलेलेच गोव्यामध्ये असायचे, आणि त्यांची ढेरी बघितली की कोणी सहज ओळखायचं की हा नक्की बेकरच असणार, त्यामुळं हा श्रीमंतच असणार, कारण आपण ढेरीला श्रीमंतीचं लक्षण मानतो. Even today, any person with a jackfruit like physical appearance
इज इझिली कम्पेअर्ड टू अ बेकर. आज तुम्ही जर कुठेही जॅकफ्रूट म्हणजे फणसासारखी अगदी घेरेदार ढेरी बघितलेला माणूस बघितला तर तुम्ही काय कराल, गोव्याचा जर माणूस असेल तर तो लगेच बेकरशीच कम्पेअर करेल आणि तो म्हणेल की बाबा हा बेकरसारखा दिसतोय. आणि इथे लेसनचा रायटरने शेवट केला आहे आणि आपल्याला ह्या लेसनमधून एका मिस्किलपणाने थोडेसे विनोदी झालरी देऊन रायटरने बेकर आणि त्याच्याकडे कामाला असलेला पाडेर ह्यांचं अतिशय सुंदर वर्णन केलं आहे. रायटरने त्याच्या बालपणीच्या ह्या आठवणी उजळल्यामुळे आपल्यालाही त्या आठवणींमध्ये गुंतून राहावंसं वाटतं, गोव्यातील त्या गावांमध्ये फिरावंसं वाटतं. गुगलवर गोव्यातली घरं बघा, गावं बघा, तिथलं निसर्ग बघा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर तुम्हाला आजचा आवडला असेल लाईक करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या लेसनशी संबंधित वर्कआउट करणार आहोत. तोपर्यंत गुड बाय.